आता वाजले सकाळचे 8 आणि आम्ही चहाची वाट बघतोय, पण चहावाला कोणी भेटत नाही आम्हाला। स्टेशनवर तर थांबले, अतिल्ली म्हणून असं स्टेशन आहे, परंतु या ठिकाणी कोणी चहावाला असा स्टॉलच दिसत नाही आहे। पोस्ट सोडतोय का रे? आमचा प्रवास ट्रेनमध्ये असल्यामुळे आम्ही आज बिर्याणी मागवली, ती घेऊन आली बाहेरच्या हॉटेलमधून। त्यांनी पिकअप केली आणि इकडे बोलवली। आता गणूला खूप भूक लागलेली, आता मस्त बिर्याणी करा, व्हेज बिर्याणी। यांचे स्नॅपवाले स्नॅप टाकू टाकू। जवळजवळ अर्धा तास झाला असेल आम्ही या स्टेशनवर थांबलेलो आहे, आणि या स्टेशनचं नाव विजयवाडा जंक्शन। विजयवाडा जंक्शन या स्टेशनवर बराच वेळ झाला। गाडी असं वाटतं इंजिन चेंज करता येते, आणि आम्ही फक्त या ठिकाणी मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतोय। संपूर्ण दिवस आमचा ट्रेनमध्ये सफर करण्यामध्ये गेला, त्यामुळे ब्लॉगमध्ये आपल्याला ट्रेनबद्दलच आपल्याला तेवढे व्हिडिओ बघायला मिळतील, कारण आम्ही सर्व ट्रेनमध्ये एकाच जागेवर आहे। ट्रेन थांबते, थोडा वेळ थांबते आणि निघून जाते, त्यामुळे खाली उतरण्याची आणि काही नवीन बघण्याची काही टाईमच भेटत नाही त्याच्यासाठी। आणि मी मराठीत ब्लॉग करण्याचा निर्णय घेतला तो याच्यामुळे की आपले जे व्ह्यूअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे, ते सर्व मराठी आहे, आणि हिंदीमध्ये ब्लॉगिंग करून अजून तर एवढं आपलं काही ग्रोथ नाही झाली यूट्यूब चॅनलची, परंतु मराठी ब्लॉगिंग आता वाजले 9:30 रात्रीचे, आणि या ठिकाणी आमची ट्रेन पोहोचली तिरुपती जंक्शनमध्ये। आता या रेल्वे स्टेशनवर थोडा 8:30ची ट्रेन होती, परंतु तिला टाईम लागला आणि 9:30ला या ठिकाणी आम्ही पोहोचलो। तर चला आता आम्हाला हॉटेल बघावी लागतील।
आम्ही आसपासच रेल्वे स्टेशनच्या आसपास हॉटेल बघतो आणि आत्ताच आम्ही रूमवर आलो आहे आणि आम्हाला या ठिकाणी रूम भेटली 250 रुपये पर हेडनी. मस्त रूम आहे. आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळ खाली रूम केली. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो तिरुपतीमध्ये आणि तिरुपतीमध्ये येऊन आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक रूम केली आणि या रूमवर आम्ही रात्रभर आराम करणार आणि सकाळी 6 वाजता टोकन सुरू होतील आणि आम्ही टोकन काढण्यासाठी या ठिकाणी 4 वाजता जाऊ सकाळी आणि सकाळी 4ला गेल्यावर आम्ही ती टोकन काढू. दर्शन टोकन मिळाल्यावर आता ते 12चं भेटतं की 10 वाजेचं भेटतं त्याच्यावर अवलंबून आहे आणि ते मिळाल्यानंतर आम्ही वरती दर्शनासाठी जाणार. आपण बघू शकता आम्ही ज्या रूमवर थांबलोय त्याच्या समोर या गॅलरीतून जो नजारा येतो तो आपण मी दाखवतो तुम्हाला. चला, हा नजारा बघू शकता. या द्रविडियन संस्कृती तर्फे या म्हणजे ज्या दक्षिण भारतामध्ये जे मंदिर बनवतात त्याचं एक स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. म्हणजे इथं पलीकडं मंदिर आहे असंच एक स्ट्रक्चर, म्हणजे हे 4ही बाजूनं असतं आणि त्याच्या मध्यभागी मंदिर असतं. तर आपण बघू शकता